चेन स्नेचिंग और घरफोड़ी की वारदातों में मुलविस दो खतरनाक मुलजिमान की गिरफ्तारी, लाखों का माल बरामद। शहर के एयरपोर्ट पुलिस स्टेशन ने चेन स्नेचिंग और घरों में चोरी के सिलसिले में दो आदी मुजरिमों को गिरफ्तार करके तकरीबन 10 लाख रुपए मालियत का मसरूखा सामान बरामद किया है। गिरफ्तार मुलजिमान की शनाख्त सैयद जाकिर, सैयद जाफर साकिन महबूब नगर और महेश देवकते साकिन अंबा नगर सांगवी के तौर पर हुई है। 30 जुलाई को एयरपोर्ट पुलिस थाने की हुदूद में एक चेन स्नैचिंग की वारदात पेश आई थी। तफ्तीश के दौरान पुलिस को खुफिया इत्तला मिली कि दोनों मुलजिमान आसना रोड के करीब मौजूद है। पुलिस ने फौरी कार्रवाई करते हुए दोनों को हिरासत में लिया और तफ्तीश शुरू की। पूछगछ के दौरान मुलजिमान ने चेन स्नैचिंग और घर में चोरी की 5 वारदातों का एतराफ़ किया। पुलिस ने इनके कब्जे से 82 ग्राम सोना और एक पल्सर मोटरसाइकिल समेत 10 लाख रुपए मालियत का सामान जब्त किया है। आज इस सिलसिले में मालूमात देने के लिए जिला एसपी अविनाश कुमार ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि सैयद जाकिर, सैयद जाफर के खिलाफ पहले से ही 22 मुकदमात दर्ज है, जो इसके मुजरिमाना रिकॉर्ड को जाहिर करता है। पुलिस मजीद तफ्तीश कर रही है ताकि इनके दीगर मुमकिना जराइम का सुराग लगाया जा सके। पुलिस की इस कामयाब कार्रवाई से शहरियों में इत्मीनान की लहर दौड़ गई है और कानून नाफिज करने वाले इदारों की मुस्तैदी को सराहा जा रहा है। प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण जे विमानतळ पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांची डीबीपी आणि पीआय त्यांची टीमने चांगलं कामगिरी केलेलं आहे। त्यामध्ये एकच्या नाव आहे सैयद जाकिर सैयद जाफर, वय 28 वर्ष, महबूब नगर नांदेड। हा एक प्रॉपर्टी ऑफेन्सचा सराईत गुन्हेगार आहे। जवळपास त्यांच्यावर 20 ते 22 गुन्हे प्रॉपर्टी ऑफेन्सचा दाखल आहे आणि 10 गुन्हे फक्त विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे। हा एक आरोपी होता। दुसरा आरोपी आहे महेश देवकते, वय 26 वर्ष, अंबानगर सांगवी नांदेड। हा 2 आरोपी आमची टीमने ताब्यात घेतला आणि त्यांची इंट्रोगेशन आणि तपासणी नंतर 5 गुन्हे, विमानतळच्या 4 गुन्हे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या 1 गुन्हे, असा 5 गुन्हे उघड झाले। पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे 30 तारखेला एक महिला संध्याकाळचं जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर 2 इसम येऊन त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून पळून गेले। त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्या याच्यावर वर्कआउट केलं। त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर, होम डीवायएसपी मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या। त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं। सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागं बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला, तो हा असू शकतो। त्या अनुषंगानं त्यांना टीप मिळाली। 6 तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे। तिथं सापळा रचून संतोष जोंधळे साहेब, त्यांची डीबीची टीम यांनी त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असता तो उडवाउडीचे उत्तर देत होता। मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता, म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रॉगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील 3 जबरी चोरी आणि 1 घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। आणि जो आरोपी आहे सैयद जाकिर, तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत। विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याचा सहकारी महेश देवकते हा पण त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसले तरी तो पण त्याचा साथीदार आहे। तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो। आणि ह्या 4 गुन्ह्यामध्ये एकूण 82 ग्राम 100% मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि 1 मोटरसायकल रिकवर झालेला आहे। त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पण ह्याच आरोपींनी चेन स्नॅचिंग केली होती, त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली, त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकवर केलेला आहे। हेच आरोपी आहेत का आणखी यांची काही टीम आहे, काही संघ आहे, काय सांगतात? बरोबर आहे, सध्या आरोपी अटक आणि PCR मध्ये आहेत। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। सराईत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही।
आणि अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पण आहे.